सध्या पवित्र श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून त्यानिमित्त जळगाव शहरातील देखील भाविक भक्तांना भव्य श्री शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा यासाठी माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून रुद्राभिषेक व रुद्राक्ष महोत्सवाची सुरुवात जळगावात आजपासून शहरातील पांझरापोळ गोशाळा येथे सुरू झाला आहे। ही कथा दिनांक 20 ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत दुपारी 2 वाजेपासून कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण देवभक्त महाराज यांच्या मुखातून श्री शिव महापुराण कथेचे वाचन सुरू केले असून येत्या दिनांक 22 ते 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता रुद्राभिषेक होणार आहे। तर आजच्या पहिल्या दिवशी माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे यांनी हरिभक्त पारायण देवदत्त महाराजांचे पूजन करून कथेला सुरुवात केली आहे। यावेळी हजारो भाविकांनी कथेला उपस्थिती लाभली होती। सर्वांना नमस्कार। आपल्या सर्वांना माहितीच आहे महादेवांचा आवडता पवित्र श्रावण महिना, त्यानंतर गोमाता जिच्यामध्ये 33 कोटी देवतांचं सानिध्य असतं, असं असंख्य गोमातेच्या सानिध्यात, नंतर पंचवटी ज्या ठिकाणी शिव मंदिर आहे, असं पांढरापोळ गोशाळेच्या सानिध्यात आपण शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। आणि हा श्रावण महिना महादेवाचा अतिशय आवडता महिना आहे। त्या अनुषंगाने आम्ही या पांढरपोळ गोशाळेमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। आणि या कथेच्या आयोजनाच्या निमित्ताने मी सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या कथेला अवश्य यावे, कारण की पवित्र श्रावण महिना असेल, त्याच्यानंतर गोमातेचं सानिध्य ज्याच्यात 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे, त्याच्यानंतर शिवमंदिर, असं अनेक संगम इथे या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या शिवमहापुराण कथेचा जे श्रवण आहे त्या श्रवणाचे लाभ अनंत कोटी आपल्याला मिळतात, त्याचा अनंत कोटी पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं। म्हणूनच आपण सर्वांना याचा लाभ मिळावा यासाठी पांढरपोळ गोशाळेमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण या कथेचा जरूर लाभ घ्यावा। आजपासून ही कथा सुरू झालेली आहे। आजपासून 24 ऑगस्टपर्यंत ही कथा चालणार आहे। पंचदिवशी ही कथा आहे आणि 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या दिवसांमध्ये आपण रुद्राभिषेक घेणार आहोत आणि शेवटच्या दिवशी रुद्राक्ष महोत्सव घेणार आहोत। या रुद्राक्ष महोत्सवामध्ये आपण प्रत्येक भक्ताला नेपाळ येथून आणलेले आणि महाशिवरात्रीला सिद्ध केलेले रुद्राभिषेकाने सिद्ध केलेले रुद्राक्ष आपण अर्पण करणार आहोत, देणार आहोत। रुद्राभिषेकचा जो वेळ आहे तो सकाळी 8 वाजेपासून राहील 22 ऑगस्टपासून, आणि 24 ऑगस्टला आपण रुद्राक्ष जे देणार आहोत ते सकाळपासून 8 वाजेपासून देणार आहोत। तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा।